वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी फूट, वंचितला जिल्ह्यात मोठा धक्का। वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिला पाठिंबा। नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी वायएस न्यूज बघा। आणि हो, जर आपण आपल्या हक्काचं वायएस न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपल्या हक्काचं वायएस न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबायला विसरू नका। आज 20 तारीख प्राध्यापक शैलेश गवई वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष ह्या नात्याने नाही तर एक सामान्य नागरिक, एक समाजातील सुजाण नागरिक म्हणून ही प्रेस घेतोय। येणारी 26 तारखेचे जे लोकसभा इलेक्शन आहे, या लोकसभा इलेक्शन बाबतीत भरपूर काही घडामोडी एवढ्या दिवसातून घडत होत्या आणि त्या घडामोडीत वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला। आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ जाऊ, पण आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की लोकशाही बळकट करायसाठी आणि संविधान वाचवायसाठी मी माझी जी भूमिका घेत आहे त्या भूमिकेत असं ठरवलं आहे की जी येणारी सीट आहे, जे संविधान विरोधी आहे त्यांना सह देण्यासाठी जी येणारी सीट आहे त्याला ताकद देणं फार आवश्यक आहे। कारण थोड्याशामुळे जर काही झालं तर हे पूर्ण खापर या सगळ्या आंबेडकरी चळवळीवर आणि वंचितवर येईल। म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की एक समाजातील सुजाण नागरिक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या सीटकडे आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे त्याला कसं काय वर्त नेता येईल यासाठी प्रयत्न करू, एवढीच माझी इच्छा आहे। येणारी सीट नेमकी कोणती? भाजपला जी फाईट देऊन राहिली आहे ती येणारी सीट म्हणजे सध्याच्या स्थितीत तर ताकदीने काँग्रेसच दिसत आहे। तालुका अध्यक्षाची जर संख्या घेता, तुम्हाला ऑलमोस्ट तालुका अध्यक्ष सोबत आहे। जर तुम्हाला त्याचं रूपांतर पाहायचं असलं तर तुम्हाला उद्या किंवा आज कधी पण तुम्हाला ते सगळं पाहायला मिळेल। सध्याच्या स्थितीत थेट म्हणता नाही येईल। सध्याच्या स्थितीत मी माझे विचार कोणावर लादायचा प्रयत्न करत नाही, कारण मी पण चळवळीतला आहो आणि चळवळीतल्या प्रत्येक माणसाचे त्याचे स्वतःचे विचार असतात। पण जे वैचारिक लोक आहेत, ज्यांना समजत आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे, त्यासाठी आपण सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे। काही गोष्टी प्लस आणि मायनस असतात, तर मायनस बाजूला सोडून प्लस साठी धावणे फार आवश्यक असते। तुम्ही या संपूर्ण दिल्ली प्रकाश आंबेडकरांना कळवलं होतं, त्यांनी काय माहिती दिली? नाही, मी पदाधिकाऱ्यांना, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना इच्छित परिस्थिती सांगितली आहे। त्यांना फोनद्वारे मी पहिलेच कळवलं आहे का या लोकशाही आणि संविधान वाचवायच्या प्रक्रियेत वंचित किंवा ज्या ह्या चळवळीतले लोक आहेत त्यांचा हासा नको व्हायला, म्हणून येणाऱ्या कडे जास्तीत जास्त ताकदीने जायला पाहिजे, एवढी मी माझी इच्छा वर्तन प्रकट केलेली आहे। आपल्या हक्काचं वायएस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका।